UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पंतप्रधान मोदींची आज छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबईसह दादरमध्ये सभा, तर नंदुरबार आणि नांदेडमध्ये राहुल गांधी यांची सभा होणार। अजित पवारांच्या आज नाशिकमध्ये 4 सभा, पिंपळगाव, दिंडोरी, सिन्नर आणि अहिल्यानगरमधील कोपरगावमध्ये सभांचं आयोजन। शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगेंची पुण्यामध्ये सभा, धनकवडीमध्ये 5 वाजता तर वानवडीमध्ये संध्याकाळी 7 वाजता सभा होणार। छत्रपती संभाजीनगर, नेवासा, श्रीगोंदासह सिन्नर आणि कोपरगावमध्ये आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, तर बीड, केज, गेवराईसह हडपसर आणि सिंहगड रोडवर राज ठाकरेंची सभा होणार। इतरांच्या वयाचा विचार करता आता मलाच बारामतीचं सगळं बघावं लागणार आहे। नाव न घेता शरद पवारांच्या वयावरून पुन्हा एकदा अजितदादांचा निशाणा। मी कामाचा माणूस असल्याचं बारामतीकरांना आवाहन। काहींनी भाषणामध्ये माझ्या वयाचा उल्लेख केला, मी काय म्हातारा झालोय का? भोसरीमधल्या भाषणामध्ये अजित पवारांचं नाव न घेता शरद पवारांची फटकेबाजी। शरद पवारांनी मुलासारखा पुतळ्या सोडून नातवाकडे लक्ष दिल्याची अजित पवारांची टीका। पक्षफोडीचं चांगलं कर्म करणारा मुलगा काकांच्या स्मरणावर कसा काय टपलाय? जितेंद्र आव्हाडांचं अजितदादांना प्रत्युत्तर। शरद पवारांची शेवटची निवडणूक असं कुठला दुश्मन म्हणाला? सुळेंचा संतप्त सवाल, तर अजितदादांचं विधान धक्कादायक असल्याचीही प्रतिक्रिया। काकांच्या पाठीमध्ये सुराख उपसणारे धनंजय मुंडे हे अजित पवारांचे भाऊ, त्यांनी बहिणीलाही छळलं। जितेंद्र आव्हाडांचा धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल। पालघरमध्ये सभेला जाताना मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगेची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी, फक्त कपडे आहेत, युरिन पॉट देखील नाही, शिंदेंचा ठाकरेंना टोला। गडकरी आणि फडणवीसांच्याही बॅगेची अधिकाऱ्यांकडून तपासणी, केवळ संविधान हाती घेऊन उपयोग नाही, संविधानिक व्यवस्थाही पाळाव्या लागतात, भाजपचं ट्विट करत विरोधकांना उत्तर। मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी जनतेचा विश्वास तोडला आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली। वरळीच्या सभेतून राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका। पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पण पक्ष फोडायला अक्कल लागत नाही, पवारांची फडणवीसांवर बोचरी टीका। माझा एकच शब्द, दिलीप वळसे पाटलांना 100% पाडा। मनसरमधल्या सभेमध्ये शरद पवारांकडून वळसे पाटलांचं नाव घेऊन पराभूत करण्याचं आवाहन। आव्हान मर्दानी द्यायचं असतं, हे आव्हान देणारे बोलघेवडे कोण? कणकवलीमधल्या सभेतून उद्धव ठाकरे यांची राणीपिता पुत्रांवर टीका। अझदुद्दीन ओवैसींना भर सभेमध्ये सोलापूर पोलिसांची नोटीस, प्रक्षोभक भाषण टाळा, कोणत्याही समाजाच्या भावना न दुखावण्याबाबत सूचना। नागपुरात 1,35,00,000ची रक्कम जप्त, पैसे बांधकाम व्यावसायिकाचे असल्याचं दुचाकीस्वाराची माहिती। मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा नाहीच, आठवड्याभर अजून थंडीची वाट पाहावी लागणार। 20 नोव्हेंबरपर्यंत मुंबईचं तापमान तापलेलंच राहणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।